गणपतीच्या जन्मासंबंधी हिंदू धर्मग्रंथांमध्ये विविध पुराणे जसे की गणेश पुराण, देवी पुराण, स्कंद पुराण, बृहद्धर्म पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, पद्मपुराण, लिंग पुराण वगैरे या पुराणांमध्ये वेगवेगळ्या आख्यायिका कथा आहेत. या कथांनुसार गणपतीचा जन्म चिखलापासून, पार्वतीच्या मळापासून, वस्त्रापासून झालेला आहे व त्याच्या जन्मानंतरची कथा जी प्रचलित आहे तशीच म्हणजे शंकराने त्याचे मस्तक शरीरापासून वेगळे करून नंतर पार्वतीच्या क्रोधाला शमवण्यासाठी गजासुराचे मस्तक किंवा हत्तीचे मस्तक गणपतीच्या शरीरावर ठेवून त्याला परत जिवंत केले. एका कथेनुसार पार्वतीच्या गर्भामध्ये सिंदूर नामक दैत्याने प्रवेश करून गणेशाचे मस्तक छिन्न केले, पण या अर्भकाचा मृत्यू न होता ते मुंडहीन अवस्थेत जन्माला आले. तेव्हा नारदांच्या सल्ल्यानुसार गजासुराचे मस्तक छिन्न करून गणपतीने ते मस्तक स्वतःच्या शरीरावर चढवले. तर एका कथेनुसार शंकर पार्वती ऐरावतवर बसून म्हणजेच हत्तीवर बसून वनविहारास गेले असता त्यांच्या मिलनाने गजमुंड गणेशाचा जन्म झाला. आणखी एका पुराणाप्रमाणे शंकरांनी स्वदेहातून गणपतीस जन्म दिला. अशा प्रकारे सर्व कथांमध्ये तुम्हाला गणपतीच्या धडावर म्हणजेच मानवी धडावर हत्तीचे मस्तक दिसते. हिंदू धर्मग्रंथांमधील गणपतीच्या जन्माच्या किंवा त्याच्या इतर ज्या कथा आहेत त्यातील थोडक्याच गोष्टीची तुम्ही जर चिकित्सा केली तर विवेकी माणसाला कोणते प्रश्न पडतात ते पाहूया. गणपतीचे मस्तक शंकराने शरीरापासून वेगळे केले व हत्तीचे मस्तक गणपतीच्या धडावर बसवले. काही प्रश्न. पहिला प्रश्न, जेव्हा शंकराने गणपतीचे मस्तक वेगळे केले तेव्हा तेच मस्तक परत का जोडले नाही? दुसरा प्रश्न, मानवी शरीरावर हत्तीचे मस्तक जोडता येते का? तिसरा प्रश्न, गणपतीचा व त्या हत्तीचा रक्तगट एक होता का? चौथा प्रश्न, हत्तीचे मस्तक असताना गणपतीला बोलता येत होते का? पाचवा, त्यानंतर आजतागायत माणसाच्या शरीरावर दुसरा प्राणी सोडा, माणसाचेच मस्तक का जोडता येत नाही?